नमस्कार, मी नारायण आणि आता मी चाललो आपल्या शेतावरती. लेट्स गो. म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच झालं. आम्ही हे गेल्या वेळेचं काम सांगितलं होतं इथल्या लोकांना, पण त्यांनी काही कारणासाठी केलं नाही. त्यामुळे आपल्याला ही जी पूर्ण जमीन आहे ती आता आपल्याला स्वतःला साफ करावी लागणार आहे. कालची देवाची ही जर इच्छा असेल की जर तुझं स्वप्न स्वतःचं असेल तर त्यासाठी तू कष्ट स्वतःच घेतो. चला मग, आपल्याकडे आता फक्त 2 दिवस आहेत. आज हा शनिवार तर गेलाच, उद्याचा एक पूर्ण रविवार आहे. बघू आपण याच्यात किती आपण साफ करतो जमीन ती. अशा प्रकारे आपण हा थोडासा छोटासा एरिया साफ केला आहे. खूप दमायला होतं आहे आणि कोकणामध्ये एवढं ऊन आहे ना, आपल्यासारख्या लोकांना म्हणजे जे पार्ट टाईम शेतकरी व्हायचं प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी तर खूपच अवघड आहे. पूर्ण एक 10-15 मिनटात आपण घामेघूम होतो आणि खूप दमायला होतं. आता उद्या सकाळी यायचं आणि राहिलेलं काम करायचं. बघू आपल्याला हा किती एरिया साफ करता येतो. आपण फक्त ते कोपरा एक साफ केला आहे, अजून हे पूर्ण एरिया आहे. हा पूर्ण एरिया साफ करायचा आहे. आपल्याकडे मॅनवर्सच्या भाषेत बोलायचं गेलं तर फक्त आपल्याकडे सकाळचे 5 तास आणि संध्याकाळचे 2 तासच आहेत. म्हणजे 7 तासात आपल्याला निम्मा तरी एरिया साफ करावा लागेल. हा एरिया बऱ्यापैकी झाला आहे. हा एक एरिया संध्याकाळचे 6 वाजता आहेत आणि मच्छर इथे खूप जोरात चावते आहे. मच्छर म्हणजे आमच्या भाषेत त्याला चावरा म्हणतात किंवा ढोकूळ. आणि खूप दमलेलो आहे. हे असं पार्ट टाईम शेती करणं म्हणजे खूप अवघड दिसतं आहे. पण बघू, जे काय देवाच्या नशिबात असेल, नाही आपल्या ज्या नशिबात असेल ते होईल. याच्यावरती एक उपाय काढला आहे की आम्ही एक ग्रास कटर घेणार आहोत आणि एक खड्डे मारायचं मशीन, जेणेकरून आपल्याला जे लेबर्स मिळत नाहीत किंवा आपल्याला काम करायला माणसं मिळत नाहीत, त्यांच्या बदल्यात आम्ही जर स्वतः जरी येऊन काम केलं तर जेवढं आत्ता फिजिकली जेवढं दमायला म्हणजे काम करायला जेवढं त्रास होतो आहे तेवढा मशिनीने नाही होणार आहे. कालच्या दिवसात थोडंच काम झालं होतं आणि आता आपण परत चाललो आहे आपल्या शेतावरती. सकाळचे 7 वाजलेत. बघू, उन्हाच्या अगोदर जेवढं काम करता येईल आपल्याला कंप्लीट करता येईल तेवढं करून घेऊ. कारण आपल्याकडे अजून जूनचा महिना, हे मेचा पूर्ण महिना आहे आणि जूनचे पहिले 4-5 दिवस तरी आहेत पावसाळ्याच्या अगोदर. तोपर्यंत आपल्याला तो एरिया साफ करून घ्यायचा आहे आणि खड्डे मारायचे आहेत. कारण इथं मॅनपॉवर मिळणं थोडंसं मुश्किल झालेलं आहे. काल आपण हा छोटासा कोपरा साफ केला. आज बघू आपल्याला किती जमतं ते पूर्ण साफ करायला. एवढा आहे एरिया. शक्य नाही आहे पण प्रयत्न करूया. आपण थोडं खूप दमलो आहे आणि थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि आपण थोडंसं नाश्त्यासाठी जे आणलं ते खायला बसलो आहे आता.
हा माझा डिअरेस्ट सन आहे, नित्य नारायण राऊळ. आपण एवढा जे अनवॉन्टेड झाडं होती ती काढलेली आहेत, एवढी भरपूर काढली. इथला पूर्ण एरिया साफ केला आहे. हा आपल्याला हा जो वरचा दिसत नाही, हा जो आपला स्ट्रेट दिसतोय ना, जिथे नारळीची झाडं आहेत तिथपर्यंत एरिया साफ करायचा आहे. आज सकाळी आम्ही 7 वाजता झालो आहे, कारण 10च्या पुढे एवढं जोरात ऊन लागतं ना, म्हणून आम्ही ठरवलं की 7 ते 10 या 3 तासात जेवढं काम होईल तेवढं काम कंप्लीट करायचं आहे आणि मग निघायचं आहे. कारण 10च्या पुढचं ऊन आम्हाला तर झेपणारा नाही आहे, कारण आत्ताच एवढा घाम येतो की कंटिन्युअस पूर्ण जे टी शर्ट आपण घातले पूर्ण ओलं झालेलं आहे. दुपारचे 11 वाजता आहेत आणि आपण चाललो आहे आता परत घरी. जेवढं जमेल तेवढं आपण काम केलेलं आहे. हे 2 एरिया मेजर जिथं आपण सुपारीची झाडं लावणार आहोत ते 2 साफ केले. इथला एरिया आणि हा एक मागे दिसतो तो एरिया. आपण हा एरिया पूर्ण साफ केला आहे. म्हणजे मोठी मोठी झाडं होती ना ती काढलीत, इथली पण काढलीत आणि समोर आता ती छोटी छोटी आता ती नारळ दिसायला लागली आपल्याला, अगोदर दिसत नव्हती. नेक्स्ट विजिटला आपण हे पूर्ण साफ करून घेऊ, कारण आपल्याला लेबर मिळणं थोडंसं मुश्किल आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं जमतं आहे तसं तसं आपण साफ करून घेऊ. आपण जेव्हा सुरुवातीला यायचो ना त्यावेळची ही आमच्या जो एरिया आहे त्याची अवस्था आणि आताची अवस्था थोडीशी बदलली आहे. आपलं सारखं येणं, आपण इथली साफसफाई करणं, त्यामुळे आपण जेवढं फ्री हँडली म्हणजे कसंही फिरू शकतो. नाही तर अगोदर आपल्याला खूप भीती वाटायची, चुकून कुठून साप बी प्यायचा आणि काहीतरी व्हायचं. पण आता तसं काही वाटत नाही, कारण आपलं आता इथं वावर वाढलेला आहे, त्यामुळे आता कसलीच भीती नाही. त्यामुळे नेक्स्ट 1 मेला येऊ आपण. ती जर सुट्टी थोडीशी मोठी असेल तर पूर्ण 3 दिवसात आपण हा पूर्ण एरिया जेवढा आहे ना तेवढा साफ करता येईल आपल्याला. जर आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.